पालघरच्या कासा भागात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे. देशात दिवसाला 24 बलात्कार होत आहेत. पोक्सो अंतर्गत 13,000 केसेस, वर्षाला 50,000 विनयभंग आणि 1.5 लाख महिला बेपत्ता होण्याच्या केस पेंडिंग आहेत. चाकण, बीड, बदलापूर सारख्या घटना दुर्दैवी आहेत. 90 दिवसात चार्जशीट दाखल होत नाही. अत्याचार रोखण्यासाठी सक्त कायदा आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा कडक करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत, पण केंद्राने कायदा पास केलेला नाही. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघरच्या कासा येथील अत्याचार प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. दररोज 24 बलात्कार, 50,000 विनयभंग होतात. 1.5 लाख महिला बेपत्ता आहेत. 90 दिवसात चार्जशीट येत नाही. सक्त कायदा आणावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही जी घटना पालघरमध्ये घडली तर त्या पीडितांच्या परिवाराशी आम्ही सर्वजण जाऊन भेटलो. सुनीलजी भुसारा आमच्याबरोबर आहेत, आमचे सर्व महिला पदाधिकारी आहेत, सर्व इथले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आज इथं आलेले आहेत. खरं तर ही घटना काल आणि परवाच्या मध्यरात्री ती घडली आणि काल संध्याकाळी म्हणजे ही घडली खरं तर आपल्या डहाणू तालुक्यामध्ये. पण हे जे काही परिवार आहे, कुटुंब आहे, हे पालघर तालुक्याचं आहे. जेव्हा ही घटना घडल्यानंतर हे कुटुंब तसं घाबरलेलं होतं, पण तरीसुद्धा ती जी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिची आई असेल आणि तिची मोठी बहीण असेल, ह्या लढवय्या आहेत. न घाबरता त्या लगेचच ज्या तालुक्यातून ते येतात त्या तालुक्यामध्ये जाऊन भोईसर इथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना ते भेटल्या. ते तिथे असले तरी घटना ही डहाणूमध्ये घडली, म्हणजे कासा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. तिथल्या पोलीस स्टेशनली या पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर इथं हे महिला नाही तर मुली येऊस तर इथं असणाऱ्या चांगल्या PIनी, पाटील साहेब असतील व कासा पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि जे पोलीसवाले आहेत, लगेचच्या लगेच या अतिशय विचित्र भोंदू बाबा जो आहे, जो क्रिमिनल आहे, त्याला ताब्यात घेतलं आणि मग लगेच तपास तिथं सुरू केला. हॉस्पिटलला त्या मुलीला, लहान मुलीला आणलं. इथे असणारा जो दवाखान्यातला स्टाफ आहे ते सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनीसुद्धा लगेचच्या लगेच जे काही स्वॅब घ्यायचे होते, ज्या टेस्ट करायच्या होत्या, त्या सर्व टेस्ट केल्या. या परिवाराचं मत आहे, दुर्दैव असं की त्या जे पती आहेत, म्हणजे आई आहेत, या मुलीला, लहान मुलीला वडील नाही आहेत. लहान असतानाच ते वडील वारले, पण तरीसुद्धा हा परिवार तिथं लढतोय. त्यांचं एवढंच मत आहे की हे जो काही नराधमाने तिथं अत्याचार केलेला आहे, हा जो भोंदू बाबा आहे, त्याला मोठी मुलं आहेत. आणि काल इथं मोठा मुलगा जेव्हा कपडे घेऊन आला होता, तो वेगळ्या दृष्टिकोनातून नाही तर घाबरवण्याच्या दृष्टीने त्या मुलींकडे तिथं तो बघत होता. त्यामुळे पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की कुठेही काही झालं तर कुणी धमकवलं नाही पाहिजे, या मुलींना प्रोटेक्शन त्या ठिकाणी तुम्ही द्या, आणि त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे. पण आता आमचं एवढंच मत आहे की ही घटना घडली, पण या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 24 बलात्कार त्या ठिकाणी होत आहेत. आता म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं दुर्दैवाने होत आहे. आणि पॉस्कोच्या केसेस जर आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये 13,000पेक्षा जास्त केसेस 2025मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे आत्ता मी तुमच्याशी बोलतोय तर 5-6 केसेस आत्ता एका तासामध्ये तिथं झाल्या असतील. त्याच्याचबरोबर 50,000पेक्षा जास्त विनयभंग नाही तर महिलांवरच्या अत्याचारच्या केसेस 2025मध्ये एका वर्षात तिथं या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. त्याच्याचबरोबर महिला आणि मुली या गायब होण्याचं प्रकरण बघितलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यातल्या काही सापडल्या. 30,000 अशा महिला एका वर्षामध्ये, त्यांचा अजून काही आतापत्ता तिथं नाही आहे. त्यामुळे आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, संतांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, महामानवांच्या महाराष्ट्रामध्ये, जिथं आपल्याला सगळ्यांनी शिकवलेलं आहे की महिलांचा मान सन्मान हा ठेवला पाहिजे, याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अत्याचार होत असेल तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार असताना एक शक्ती कायदा आणावा यासाठी सगळ्यांनीच सकारात्मक मतदान केलं होतं. एक कायदा पास झाला होता आपल्या या महाराष्ट्रामध्ये. आणि काही वेळापूर्वी इथं गोरेताई आल्या होत्या, त्यासुद्धा अपर हाऊसमध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये उपसभापती होते, त्यावेळेस सभापती नव्हते. उपसभापती असताना त्यांनीसुद्धा तो कायदा पास केलेला आहे.
पण दुर्दैव असंच केंद्र सरकारने तो कायदा स्वीकारला नाही, तो परत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठवला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे पुढच्या काही दिवसातच एक स्पेशल सेशन हे महाराष्ट्र सरकारने घेण्यात यावं आणि त्याच्यात हा जो कायदा आहे शक्ती कायदा तिथं पास व्हावा अशी सरकारला त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.